20106420 पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2024 आयोजित माझा कप माझी चळवळ प्रशिक्षण शिबिर पंचायत समिती हॉलमध्ये पार पडले। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उगले कोकाटे, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक विक्रम फाटक, प्रशांत पानसरे, गोरक्ष नेहे, प्रकाश कोटकर, मोहन गावंडे, सविता पेटकर यांची उपस्थिती होती। तालुक्यातील 18 गावातील महिला बचत गट आणि शेतकरी बचत गट प्रशिक्षणासाठी 1 डिसेंबर 2022 ला आमची गटाची स्थापना झाली, परंतु आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं होतं। आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रशिक्षणासाठी निरोप आला नाही, म्हणून आम्ही जे राळेगण सिद्धीला पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण असतं त्या प्रशिक्षणाला आम्हाला जाता आलं नाही। तर म्हणजे साधारणतः एप्रिल ते मे चा कालावधी गेला। आम्ही म्हणजे स्पर्धेचा विषय सोडून दिलेला होता की आपल्याला स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही। तारीख पण मला पूर्ण आठवते 15 मे 2023। तर मी ह्याच हॉलमध्ये आलेलो होतो। डॉक्टर अविनाश पोळ इथं आलेले होते। इथं पूर्ण तालुक्याची कार्यशाळा आयोजित केलेली होती। अगदी मी त्या कोपऱ्यातल्या याच्यावरती कडाप्यावर बसलेलो होतो, जागा नव्हती, परंतु मलाही या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा होता। तर त्या दिवशी सांगितलं की जे आत्मा या संस्थेला जोडलेला आहे त्यांना स्पर्धेमध्ये भाग घेता येणार आहे। तर मला खूप आनंद झाला। तर त्या दिवशीच आम्ही घरी जाऊन सगळ्या सदस्यांची मीटिंग घेतली। आमच्या गटामध्ये 20 सदस्य आहेत। तर मीटिंग घेतल्यानंतर आमच्यातलाच एक सदस्य म्हटला की सेंद्रिय शेती करायचं नाही, त्याच्यामुळे उत्पन्न खूप कमी होतं। आम्ही पूर्ण नाराज झाला। आमचा पूर्ण म्हणजे जो उत्साह होता आम्हाला स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा, तर आम्ही पूर्ण नाराज झालो की आम्हाला स्पर्धेत भाग घेता येणार नाही। परंतु 2 ते 3 दिवस असे गेले की आम्हाला एकत्र यायला वेळ लागला आणि एकत्र असे आलो की म्हणजे कोणती वेळ आली कोणताही आला तर एकमेकापासून दूर जायचं नाही। बरेच वेळेस म्हणजे आमचे कार्यक्रम झाले, त्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं की टोमॅटोला 3 ते 3.5 हजाराचा कॅरेटचा बाजार होता। याच्यातले आमच्या गटातले बरेचसे शेतकरी हे वाटेनं दुसरीकडे करत होते। मालकाचा फोन येत होता, परंतु त्या मालकाला सांगितलं की मी शपथ घेतलेली आहे, मला गटाचं पहिलं काम करायचं आहे। आणि जे इर्जिक पद्धतीने आता सांगितलं, पहिलं इकडे सोयाबीन आम्ही पीक निवडलं होतं, त्या इर्जिक पद्धतीने आम्हाला पहिलं मला गटाचं काम करायचं आहे। आणि अशा अनेक परिस्थितींना आपला शेतकरी तोंड देण्यासाठी हा सक्षम आहे। सोबतच महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठामधील शास्त्रज्ञ शेती शाळेच्या माध्यमातून थेट त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतात। सोबतच गटाचं काम चांगलं असेल तर बक्षीसही दिली जातात। राज्यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसं पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मिळतात। सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर। लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर।